नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. श्रावणातला आज पहिला शुक्रवार. सकाळी सकाळी छान फिरून आले, दारापुढे रांगोळी काढली. ज्योतीचा शुक्रवार, त्यामुळे राधिकाला ज्योतीची सवाष्ण म्हणून बोलावलं होतं. सकाळी सगळं आवरून नित्यसेवेचं देवापुढे बसून वाचन केलं. आईंनी देवाची पूजा केली, ज्योतीची पूजा केली. ज्योती पूजा करण्याची फार पूर्वीपासून आपल्याकडे प्रथा आहे. ही पूजा संतती रक्षणासाठी केली जाते. जरा आणि ज्योतिका या देवीची पूजा या दिवशी केली जाते. ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते. आपल्या आपत्याच्या दीर्घायुष्याची, मंगलतेची प्रार्थना देवीकडे करण्यात येते. जरा म्हणजे म्हातारपण आणि ज्योतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी ही देवता आहे. पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या 2 देवता आहेत. ज्योतिका पूजनाची जी प्रतिमा आहे ती विशेष अर्थपूर्ण आहे. विशेष म्हणजे या प्रतिमेत कोणताच बदल केलेला नाही. ज्योती प्रतिमेत प्रथम नरसिंह, त्यानंतर कालिका मर्दन करणारा भगवान श्रीकृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि ज्योतिका, सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजेच बुध आणि गुरु यांचा समावेश असतो. याच क्रमाने त्यांना पूजलं सुद्धा जातं. सकाळी आधी स्वयंपाकाला लागले. सगळ्यात आधी पुरण केलं. एकीकडे वरणाचा कुकर लावला आणि भाजी चिरली. फ्लावर, बटाटा, टोमॅटो यांची भाजी केली. यामध्ये हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर घातली. वरणाला सारखं केलं. भाजी शिजून झाल्यानंतर ती स्टीलच्या छोट्या वाडग्यामध्ये काढून ठेवली. वरणाला पण उकळी आली. वरण पण बाजूला ठेवलं. आळूची त्यानंतर भाजी केली. सकाळीच कुंडीमधला आळू काढून आणलेला होता. तो स्वच्छ धुवून चिरून कुकरमध्ये शिजवून घेतला. भाजीसाठी डाळ आणि दाणे रात्रीच भिजवून ठेवले होते. भाजीला फोडणी दिली. फोडणीत हिरव्या मिरच्या, आलं याचं वाटण घातलं. एकीकडे भज्याचं पीठ भिजवून ठेवलं. त्यामध्ये बटाटा आणि पालक घालायचा होता, म्हणून ते सुद्धा साईडला चिरून ठेवलं. गरम भात राईस कुकरमध्ये लावला. चिंच, गूळ, खोबरं, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मेथ्या, त्यानंतर गोडा मसाला घालून छानपैकी सार केला. कणिक भिजवून ठेवली आणि टेबलावर सगळं ताट, वाट्या, पाणी सगळं मांडून ठेवलं. तुपाच्या बुटलीत तूपसुद्धा काढून ठेवलं. सगळ्यात शेवटी काकडीची कोशिंबीर केली. ओल्या खोबऱ्याची, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून चटणी केली. देवीला नैवेद्यासाठी गव्हाची खीर केली. हे सगळं छानपैकी करून झाल्यानंतर आधी साध्या पोळ्या करून घेतल्या. त्यानंतर थोड्या पुरणाच्या पोळ्या केल्या. एकीकडे भजे तळून घेतले. तोपर्यंत आईंनी सगळी पूजा केली. नंतर नैवेद्याचं ताटं वाढली आणि देवाला, ज्योतीला नैवेद्य वाढला. आईंनी पुरणाचे दिवे केले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ज्योतीची आणि देवाची आरती म्हटली आणि आरती केली सगळ्यांनी मिळून. आणि त्यानंतर सगळ्यांना जेवायला आईंनी वाढलं. तोपर्यंत मी गरम गरम भजे तळले आणि गरम गरम पुरणाच्या पोळ्या सगळ्यांसाठी केल्या. सगळ्यात शेवटी सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर राधिकाची ओटी भरली. तिला हळदी कुंकू लावलं आणि आई भाऊंच्या पाया पडले. धन्यवाद.